तिकडे वाशिमच्या शेलू बाजार येथील नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना भर पावसात रात्र काढावी लागली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा अतोनात हाल झालेले आहेत। काल सायंकाळी आलेल्या पावसामुळे 8 ते 10 शेतकऱ्यांची तूर मोजणीविना पडून होती। तर आज सुद्धा नाफेड मार्फत तूर खरेदीचा शेवटचा दिवस आहे। आजही वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे बळीराजा सध्या चिंतेत आहे। या नाफेड केंद्रावरून आढावा घेतलाय आणि बातचीत केलेली आहे आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। मागील 15 दिवसापासून मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। अशातच वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार येथे नाफेड कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्याचे मोठे हाल झालेले आहेत। आपण बघू शकता या ठिकाणी मी सध्या नाफेड कृषी सेवा केंद्रावर आहे। या ठिकाणी सध्या तुरीच्या पोत्यासह खरेदी केंद्रावर थांबलेले शेतकरी आहेत। आजच्या दिवशी त्यांचा माल मोजणी झालेला नाही। या अक्षमतेमुळे शेतकऱ्यांचा आपला शेतमाल घेऊन केंद्रावर मुक्काम करावा लागत आहे। सततच्या मुसळधार पावसामुळे माल भिजण्याची शक्यता आहे। शेतकरी तारेवरची कसरत करून प्लास्टिक आपली पोती झाकलेली आहेत, मात्र खरेदी एजन्सी कडून कोणतीही सुविधा पुरवण्यात आलेली नाही। शेतकऱ्यांसाठी या निवाऱ्याची सोय नाही ना माल सुरक्षित ठेवण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। मला सांगा दादा, काय तुम्ही किती दिवसापासून या ठिकाणी कधी आले होते? काय आलो 10:30 आले मंगळवारी 10:30 आलो। इथे आलो इथे ट्रॅक्टरला होते। आमचा काही नंबर लागला नाही। मग त्याच्यानंतर काय झालं, पाऊस सुरू झाल्यानंतर मग त्याने काय ते माल आमचा काही घेतला नाही। आम्हाला जायचं काम पडलं, माल खुल्ला होता, ताडपत्या अंड्या झाकल्या, व्यवसाय केलायची, झोपायची व्यवस्था नाही, काय नाही खूप आमचे एले झाले। तुमचा माल खरेदी घेणार आता? हो, आता घेऊ म्हणतात सकाळी घेऊ म्हणत मजूर। आम्ही कालपासून आहो नाही इथं। हो, किती शेतकरी होते कालपासून? आम्ही होतो 4-5 जण। हो, 4-5 जण होतो। आता सध्या किती ट्रॅक्टर आहेत या ठिकाणी? आता सध्या ट्रॅक्टर आहे 7-8 ट्रॅक्टर आहेत। हो, आणि आज खरेदी होणार आहे? हो, आज खरेदी होणार आहे। हो, आज घेऊ नक्कीच हे होते आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी। यांनी कालपासून माल आणलेला आहे आणि त्यांची मालाची खरेदी अद्यापही झालेली नाही, मात्र त्यांना आज खरेदी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।